गोंदिया जिल्ह्यामध्ये 25 आणि 26 ऑक्टोबरला झालेल्या जोरदार पावसानं खरीपातील धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात 14,000 हेक्टरवरील धान पिकाचं नुकसान झालं। पंचनामे पूर्ण झाल्यावर या आकड्यात वाढ होण्याची भीती आहे। कृषी विभागाने ही भीती वर्तवली आहे। दुसरीकडे ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात परतीच्या पावसानं भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। शेतात कापून ठेवलेलं भात पीक पावसाच्या पाण्यात वाहून गेलं। शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। हातातोंडाशी आलेला घात हातातून गेलेला आहे। दोन दृश्य एका वेळेला आपण दाखवतो। एका बाजूला भात पिकाचं प्रचंड नुकसान झालंय। भात पीक काढून ठेवलेलं होतं शेतात, त्यात पाणी गेलं आणि ते वाहून गेलेलं आहे। आणि दुसरीकडे आपण बघतोय शेतामध्ये हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेलाय। शेतामध्ये पाणी साचलं आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालेलं आहे। भातशेती आणि दुसरीकडे धान पीक, खरीपातलं जे धान पीक असतं त्याचंही नुकसान झालेलं आहे। त्यामुळे हातात काहीच उरलेलं नाही। कृषी विभाग म्हणते की अजून सुद्धा काही दिवस पाऊस पडेल, त्यामुळे त्याचाही फटका बसू शकतो। एका वेळेला दोन दृश्य बघत होतो आपण। मुरबाड तालुक्यामध्ये परतीच्या पावसानं भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। शेतात कापून ठेवलेलं भात पीक पावसाच्या पाण्यात वाहून गेलं। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेलेला आहे। भातशेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। ही अजून एका ठिकाणची भातशेती, मुरबाड तालुक्यामधलीच ही भातशेती आहे। शेतात पाणी शिरल्यानं भातशेती पूर्णपणे फुकट गेलेली आहे। अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आलाय। हमीभाव केंद्र बंद असल्यानं हमीभावापेक्षा कमी भावात सोयाबीनची विक्री शेतकऱ्यांना करावी लागते। त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर आहे। अगोदर अतिवृष्टीचा तडाखा, त्यानंतर सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची मोठी परवड सुरू आहे। परवड यासाठी आहे की सोयाबीनला सध्या मार्केटमध्ये जर गेलं बाजारामध्ये तर खुल्या आडतीवर 3,500 ते 4,000 रुपये भाव येतो। एकतर अतिवृष्टीने आधीच सोयाबीनचं नुकसान झालं। मी आता ही सोयाबीन दाखवतो। ही शेतकरी आहेत, त्यांनी या सोयाबीनची सगळी थप्पी मारून ठेवलेली आहे। ही सोयाबीन आहे। ही शेतकऱ्यांनी थप्पी मारण्याचं कारण एवढंच आहे की आडतीला आता त्यांना जो भाव मिळतोय तो भाव मिळत नाही। एकतर शासनाने जी मदत जाहीर केली होती ती मदत शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मिळालेली नाहीये। रब्बी हंगाम तोंडावर आहे, मग शेतीचं गणित जुळवायचं कसं? आर्थिक गणित मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे। मला सांग, काय भाव आहे सोयाबीनला सध्या? सध्या 3600, 3500, 3600 चालू आहे। होय, हां। मग आता किती दिवस ही सोयाबीन थप्पी मारून ठेवणार आहे? काय आता ही शासनाची हमी भाव चालू होस तर हां तवर तर काही नाही, भावच नाही, त्यामुळे ह्याचा एकूण फायदाच नाही। आता खर्च पण निघत नाही। सोयाबीनचा आता जर विकलं तर ही पेरल्याला खताब्याचा पण खर्च निघत नाही। एवढे कमी पैसे येते। किती भावानं जायला पाहिजे सोयाबीन? सोयाबीन 5-5.5 हजाराच्या भावाच्या पुढेच असावं पाहिजे। पुढे जायला पाहिजे। शासनाने तेवढा भाव द्यायला पाहिजे। शासनाचा हमी भाव 5,000 तरी असावं केंद्राचा। केंद्राचा असावा। केंद्र आता केंद्र सुरू आहेत का? काय वस्तू किती? केंद्र सुरू नाहीत अजून। सुरू लवकरात लवकर करावं सरकारने। किती दिवस ही थप्पी मारून ठेवायची? आता हमी भाव त्यांचा काय ठरतो त्याचा निर्णय घेऊनच आडतीला परवडत नाही। आडतीला परवडत नाही। आडतीला परवडत नाही। ही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची खरं तर व्यथा म्हणावं लागेल। धाराशिव जिल्ह्यात 4 लाख हेक्टरच्या जवळपास जो आहे तो सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे। आणि जवळपास जर सगळं बघितलं तर सोयाबीन हे पावसानं आधीच गेलेलं आहे। त्यात जे काही उरलं सुरलं आहे त्याची अवस्था मार्केटला गेल्यावर कुठं काळच पडलं आहे, काळवंडल्याचं असं व्यापारी शेतकऱ्याला नाडत असतो। आता शेतकऱ्यांनी ही थप्पी मारून ठेवली की सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होतील त्यावेळी सोयाबीन आपण आडतीवर घालू। मात्र प्रशासन आश्वासनाच्या पलीकडे जात नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। आता शेतकरी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावं व त्याच्यावर 5,000च्या पुढे भाव जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करताना दिसत आहे। सागर जाधवसह बालाजी निलफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव, कळंब।